गरुड पुराणानुसार महिलांनी चुकूनही ह्या गोष्टी करू नये. पती आणि स्वतःचे आयुष्य नरक बनू शकते. धर्मग्रंथांमध्ये अख्ख्या पुराणांचे वर्णन आढळते, ज्यामध्ये गरुड पुराणाचे नाव देखील समाविष्ट आहे. गरुड पुराणात मृत्यू, पुनर्जन्म आणि मानवी आत्म्यांचे सर्व रहस्य, नरक आणि भयानक शिक्षेची माहिती आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा ते पठण केले जाते. त्याचे पठण घरातील वडीलधारा व्यक्ती किंवा ब्राह्मण करतो. गरुड पुराणात जीवन कसे परिपूर्णतेने जगायचे आणि योग्य मार्गांचे अनुसरण कसे करायचे हे देखील सांगितले आहेत. तसेच गरुड पुराणात असे सांगितले आहेत की अशी कोणती कामे आहेत जी आपण करू नये. तसेच येथे आम्ही तुम्हाला अशा कामांबद्दल सांगणार आहेत जे महिलांनी कधीही करू नयेत. असे केल्याने तुमच्या आणि तुमच्या पतीच्या आयुष्यात समस्या वाढू शकतात. ही कामे कोणती आहेत ते पाहूयात. पतीपासून दूर राहणे. गरुड पुराणानुसार स्त्रीने तिच्या पतीपासून दूर राहू नये. असे केल्याने पती पत्नीमधील अंतर वाढू शकते, तसेच वेगळे होण्याची परिस्थिती उद्भवू शकते. म्हणून स्त्रीने तिच्या पतीपासून जास्त काळ दूर राहू नये. अपमान करण्यापासून दूर राहा. स्त्रीने तिच्या आईवडिलांच्या किंवा सासरच्यांच्या घरातल्या कोणाशीही अपशब्द वापरणे टाळावे. तसेच तुम्ही सर्व लोकांशी चांगले बोलावे. तिथे सर्वांचा आदर केला पाहिजे, कारण जर तिने असे केले नाही तर तिची आणि तिच्या पतीची प्रतिमा खराब होऊ शकते. नंबर 3. दुसऱ्यांच्या घरात जास्त काळ राहू नये. गरुड पुराणानुसार स्त्रीने दुसऱ्याच्या घरी जास्त काळ राहू नये, कारण ज्या महिला दुसऱ्यांच्या घरी जाऊन राहतात त्यांचा स्वतःच्या घरातला आदर कमी होतो. तसेच तिचे पती आणि सासरच्या लोकांशी असलेले संबंध आणखी बिघडतात. म्हणून लग्नानंतर महिलांनी तिच्या सासरच्या घरातच राहावे. नंबर 4. निर्जन ठिकाणी जाणे टाळा. महिलांनी अज्ञात आणि निर्जन ठिकाणी जाणे टाळावे. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत निर्जन ठिकाणी जाऊ नये. तथापि जेव्हा ती गर्भवती असते तेव्हा तिने अजिबात जाऊ नये. असे केल्याने तिच्या आणि तिच्या बाळाचेही नुकसान होऊ शकते. प्रत्येक जोडप्याला मुलांच्या आनंदाची इच्छा असते, कारण पालक होण्याचा आनंद हा आयुष्यातील सर्वोत्तम अनुभवांपैकी एक आहे. प्रत्येक पालकाला असे वाटते की त्यांचे मूल निरोगी आणि प्रतिभावान असावे, जेणेकरून तो कुटुंबाला गौरव देईल. असं म्हणतात की मूल कसं असेल हे पूर्णपणे त्याच्या पालकावर अवलंबून असतं, कारण मुलांना चांगले आणि वाईट संस्कार त्यांच्या पालकांकडूनच मिळतात. परंतु शास्त्रामध्ये असे काही नियम आणि उपाय सांगितले आहेत ज्यांचे पालन करून मूल निरोगी जन्माला येते. तर ह्यासोबतच अशी मुले सद्गुणी देखील असतात. तर गरुड पुराणानुसार हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. यामध्ये भगवान विष्णूने काही नियम आणि उपाय सांगितले आहेत जे गर्भधारणेच्या शुभ वेळी पाळले पाहिजेत. या नियमांबद्दल आणि उपायांबद्दल जाणून घेऊया. तर ह्या उपायांनी चांगले मूल जन्माला येते. गरुड पुराणात असे म्हटले आहेत की चांगले मूल होण्यासाठी मासिक पाळीच्या वेळी स्त्रीने कधीही लैंगिक संबंध ठेवू नये. यामागील श्रद्धा अशी आहे की देवतांनी स्त्रियांना मासिक पाळीचा शाप दिला होता, म्हणून अशा वेळी सेक्स करणे खूप अशुभ मानले जाते. तर मासिक पाळीच्या 5व्या दिवशी आंघोळ केल्यानंतर स्त्रीने पूर्णपणे शुद्ध व्हावे. यानंतरच पुरुष आणि स्त्रीमध्ये संबंध असावेत. तर मासिक पाळीच्या 7 दिवसानंतर स्त्रीने देवतांची आणि पूर्वजांची पूजा करावी. जर तुम्हाला चांगले चारित्र्य असलेले सद्गुणी आणि उत्कृष्ट मूल हवे असेल
तर मासिक पाळीच्या 7व्या दिवसानंतरच गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करा. मुलगा होण्यासाठी उपाय. तर मासिक पाळीनंतर सम दिवशी गर्भधारणा झाल्यास मुलगा होतो, तर विषम दिवशी गर्भधारणा झाल्यास मुलगी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहेत. तर गरुड पुराणात असे म्हटले आहेत की जर स्त्रीने मासिक पाळी संपल्यानंतर 8व्या, 10व्या, 12व्या, 14व्या आणि 16व्या दिवशी म्हणजेच सम दिवसांना संभोग केल्यास तर तिला मुलगा होण्याची शक्यता जास्त असते. त्याचवेळी जर मासिक पाळी संपल्यानंतर 9व्या, 11व्या, 13व्या, 15व्या आणि 17व्या दिवशी अशा विषम दिवशी संभोग केला तर मुलगी होण्याची शक्यता जास्त असते. तर गर्भधारणेचा प्रयत्न करताना ह्या काळात पुरुष आणि स्त्री दोघांचेही मन आनंदी आणि शुद्ध असले पाहिजे, कारण गर्भधारणेच्या वेळी पुरुष आणि स्त्रीचे मन जसे असेल तसेच जन्माला येणारे मूल देखील त्याच मनाचे असेल. तर दिवसाची सुरुवात ह्या 4 गोष्टींनी करा. गरुड पुराणानुसार दररोज स्नान केल्यानंतर प्रथम देवतांची पूजा करावी. दिवसाची सुरुवात पूजेने केल्याने आपल्याला देवी देवता तसेच पूर्वजांकडून आशीर्वाद मिळतो आणि प्रत्येक कार्यात यश मिळते. तर सकाळी स्वतः अन्न खाण्यापूर्वी ते देवाला अर्पण करा. यानंतरच अन्न आणि पाणी सेवन करा. यामुळे आई अन्नपूर्णाचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख समृद्धीची कमतरता राहत नाही. गरुड पुराणात भगवान विष्णूने म्हटले आहेत की प्रत्येक व्यक्तीने दिवसातून एकदा आत्मपरीक्षण केले पाहिजे. हे तुम्हाला बरोबर आणि चूक यात फरक करण्यास आणि नवीन कल्पना निर्माण करण्यास मदत करेल. तर तुम्ही दररोज एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली पाहिजे. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही भुकेल्या व्यक्तीला खाऊ घालू शकता, गाईला भाकरी खाऊ घालू शकता, पक्ष्यांना धान्य खाऊ घालू शकता किंवा कुत्र्याला भाकरी खाऊ घालू शकता. जर एखाद्या व्यक्तीने ह्यापैकी कोणतेही काम दररोज केले तर त्याला खूप पुण्य मिळते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब